नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. चला, आज आपण नवीन भागामध्ये एंट्री करणार आहोत, तो म्हणजे महत्त्वाचा भाग भूमिती. बरोबर आहे. चला, आता या भूमितीमध्ये कुठल्याही परीक्षेला गेलात तुम्ही तर या भूमितीवरती आपल्याला 3-4 असे प्रश्न येत आहे बघा. आणि आपण जर समजा पोलीस भरती जरी धरलं तरी सुद्धा ह्यांच्यावरती कमीत कमी 3 प्रश्न आहेत, म्हणजे आहेत भूमितीवर. मुंबई पोलीसला मागच्या वेळेस 5 होते है ना, त्याच्यामुळं ह्याच्यावरती प्रश्न सगळ्या परीक्षांना येतात बघा. मग शिक्षक भरती असेल, आपली MPSC असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असेल, कुठल्याही असेल, आपल्याला याच्यावरती प्रश्न आहे. ठीक आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हा विषय आपण नाही असं गृहीत धरूनच चालतोय, बरोबर आहे है ना. परंतु तुम्हाला ह्या विषयाला सोडता येणार नाही. सध्याच्या कॉम्पिटिशननुसार, स्पर्धेनुसार तुम्हाला कुठलाही भाग सोडता येणार नाही. कारण तुम्ही कशाचंही बघा, मेरिट कुठे चाललंय, 90 इकडं पाहिजे, तिकडं ग्राउंडला असं पाहिजे. साधं पोलीस भरती, शिक्षक भरतीत काय आहे की भूमितीवरती 10-10 प्रश्न येत आहे, कधी कधी 5-5 येत आहे. आलेख जर पकडला तर दोन्ही मिळून 15 होत आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे बघा. चला, यस आले. हां, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. ओके, चलो. आता आपल्याला ह्या भूमितीमध्ये भलतं काय काय आहे, काय त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, बिरतुळ, बरंच काय आहे, बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये ना काही छोट्या छोट्या गोष्टी येतात, ज्याला आपण म्हणतोय मूलभूत संकल्पना है ना. जसं प्रतल काय असतंय, प्रतल प्रतल फक्त ऐकलोय आपण, नेमकं काय कन्सेप्ट आहे हे माहीत नाही. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही बिंदू, त्याच्यानंतर दुसरा भाग येतो तुमचा रेषा, रेषाखंड, किरण है ना, काय हे. आणि नंतर मग थोडंसं पुढे गेलो आपण, मग ते कोण वगैरे पुढे येते. चला, मग आता आपण पहिल्यांदा याच्या मूलभूत जे काही संकल्पना आहेत त्याच्याकडे जाऊत, याच्यावरती आलेले प्रश्न घेऊत. ठीक आहे. आपण तसे जसे ज्या ज्या भागावर आले ते प्रश्न तिथे ॲड केलेले आहेत बघा. तर हा जो सुरुवातीचा भाग आहे, तो सुरुवातीचा भाग, त्याच्यानंतर कोण आणि त्रिकोण, सगळं हे या एकाच चॅप्टरमध्ये होईल. मी जे तुम्हाला वर्कबुक पाठवले त्या वर्कबुकमध्ये मूलभूतचे पण काही गोष्टी येतात, त्याच्यानंतर तुमचं कोण आहे आणि त्रिकोण आहे पूर्ण. दुसरं वर्कबुक येईल तुमचं चौकोन येईल पूर्ण, त्याच्यानंतर तिसरं येईल वर्तुळ, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं असेल. ठीक आहे. चला, यस, सुरू करूत आता. चला, आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिले जो भाग दिलेला आहे तो म्हणजे एकदम साधा, त्याचं नाव आहे बिंदू. काय त्याचं नाव आहे? बिंदू. अब ये ससुरा बिंदू होता क्या है. पण आता बिंदू काय असते, आपला पेन असेल, पेन्सिल असेल, काही असेल, जेव्हा आपण याच्या अणकुचीदार टोकाने, याचा अर्थ काय म्हणजे निपकडनं, ठीक आहे, तर इकडनं जेव्हा आपण असं टच करतो कुठल्याही कागदावरती, तर जी आकृती तयार होते त्याला काय म्हणतो आपण? बिंदू. त्याला काय म्हणतो? बिंदू. आणि दुसरी गोष्ट, जिथं कुठं आपल्याला या भूमितीमध्ये कुठेही बिंदू दाखवायचा असेल त्याला आता नामकरण करावं लागतं ना. रेषा असेल तर 2 रेषा असतील तर कुठली रेषा, म्हणून आपण त्याला नाव देतो रेषा L, रेषा M. तसं बिंदू असतात, बरोबर आहे, शिरोबिंदू है ना, त्रिकोणाचे शिरोबिंदू. तसं बिंदू जे आहे किंवा शिरोबिंदू ते तुम्हाला नाव द्यायचं असेल तर कॅपिटल अक्षरात देतात बघा. मग ते P असेल है ना, किंवा Q असेल, किंवा R असेल, किंवा A असेल, किंवा B असेल, कशात देतात? कॅपिटल अक्षरामध्ये देतात. ठीक आहे. आता याचं आपल्याला दुसरीकडे कुठेही काम नाही आहे, फक्त बिंदू म्हणजे काय की बाबा हे असं. ठीक आहे. चला, याचं दुसरंही काम नाही आपल्याला. आता पुढचा भाग बघा काय आहे. पुढचा भाग दिलेला आहे बघा आपल्याला रेषाखंड. पुढचा भाग काय दिला आहे? रेषाखंड. तुम्हाला हे डायग्राम दिसते का बघा क्लिअर त्याच्यामध्ये? थोडंसं हे काढूत काय, लाईट बघा. चला, या आता रेषाखंड. ठीक आहे. आता हे रेषाखंड काय असतंय? लाईन सेगमेंट. काय म्हणतो आपण याला? लाईन सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय? भाग. खंड म्हणजे काय? भाग है ना. आपण जसं म्हणतो बघा, इतिहासाचे खंड है ना, भूगोलाचे खंड, जगाचे खंड म्हणजे काय? जगाचे ते भाग आहेत. काय? भाग आहेत. तर खंड म्हणजे काय? भाग. आता पहा, त्याला जाऊ द्या, ते काय आहे तर जळून जाऊ द्या, ते आपण थोडक्यात सांगूत. या समजा ही एक अशी लाईन आहे, रेषा आहे. ठीक आहे. ही काय अशी एक लाईन आहे, रेषा आहे. याला आपण काहीतरी नाव देत असतो असं नेहमी, L, M, N काही देतो, बरोबर आहे. तर ही तुमची रेषा आहे, तुमची लाईन आहे समजा. तर मी समजा या रेषेचा एवढा भाग कापला, एवढा भाग काय कापला. मग समजा या भागाला नाव दिलं, इथं पॉइंट आहे A, इथं B आहे. हा जो एवढा भाग आहे
तो काय आहे, त्या रेषेचा तेवढं एक सेगमेंट आहे, तेवढं काय एक खंड आहे, तेवढा सेपरेट भाग आहे. आखी रेषा आहे का, नाहीये. मग या छोट्याशा भागाला म्हणायचं आपण रेषाखंड. याला काय म्हणायचं, रेषाखंड. ठीक आहे, हा जो छोटासा भाग असतो रेषेचा त्याला म्हणायचं आपण रेषाखंड. मग हे रेषाखंडाच्या दरम्यान, बरं दुसरी गोष्ट ही, रेषा कशी तयार होत असेल, कुठलीही आकृती कशी तयार होत असेल, ती आकृती तुमची असे पॉइंट जोडू 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 होत असेल. म्हणजे याचा अर्थ काय, तर इथून इथपर्यंत असंख्य असे बिंदू आहेत आणि त्या बिंदूचा काय आहे, तो एका लाईन मधला संच आहे. त्याला काय म्हणतो आपण, संयोग संच. म्हणजे जोडत जोडत जाणे, संयोग म्हणजे जोडत जोडत जाणे. जोडत जोडत गेल्यानंतर हे असं जे सेगमेंट तयार होतंय त्याला काय म्हणतो आपण, की बाबा रेषाखंड. त्याला काय म्हणायचं, रेषाखंड. आता इथंच समजून घेऊ दुसरं काय, रेषा. आज त्याच्या अगोदर एक समजून घेऊ, किरण म्हणजे पुढं आहे पण आपण इथंच सांगू त्याला किरण. आता किरण म्हणजे काय, हंग हे तर मग नावच आहे म्हणा किरण, बरोबर आहे का. तर किरण म्हणजे काय असेल बरं, एक मिनिट. हा काय म्हणताय, हा अनंत बिंदू, असंख्य बिंदू असतात, दमियोस्तोर बिंदू असतात, बरोबर आहे. चला बरं मला हे सांगा, किरण म्हणजे काय, किरण बोला. हा आता जसं रेषाखंड असते, काय रेषाखंड, तर रेषाखंडाला असं मर्यादित असते, बरोबर आहे ना. हे बघा, हे भाग मर्यादित आहे, मर्यादित. आणि याचा अर्थ असतो अमर्याद, इकडे अर्थ असतो अमर्याद. ठीक आहे, हा तर तो काय असतो, मर्यादित भाग असतो कोणाचा, रेषाखंडाचा. मग किरण म्हणजे काय, पाहता हा किरण म्हणजे जो तुमचा रेषाखंड आहे, समजा हा रेषाखंड मी एका बाजूला मर्यादित त्याला सीमा लावली, त्याला स्टॉप केलं, आणि दुसऱ्या बाजूला हा असा दाखवला मी, काय एरो, हे असा. याचा अर्थ असा होतो की बाबा हा इकडनं स्टॉप आहे, इकडे याला काय आहे, इकडे याला बंधन आहे, इकडे याला सीमा आहे, आणि इकडं मात्र तो अनलिमिटेड आहे, अमर्यादित आहे. त्याला आपण काय म्हणतो, किरण असे म्हणतो, बरोबर आहे. हे झालं तुमचा किरण थोडक्यात. ठीक आहे, आता याच्यावरनं येतंय तुमचं रेषा, लाईन. याच्यावरनं काय येतंय, रेषा. हा रेषाखंड, हा काय होता, रेषाखंड. ठीक आहे, हे होतं तुमचं किरण, हे काय आहे, किरण. आणि आता रेषा बघूत. रेषा म्हणजे काय, की बाबा जो किरण असतो त्या किरणच्या विरुद्ध बाजूला, त्या किरणाच्या विरुद्ध बाजूला सेम असाच जेव्हा तुम्ही पॉइंटचा एक संयोग संच घेता, परंतु कसा, याच्या विरुद्ध बाजूला. म्हणजे काय, हा एक किरण झाला, या किरणाच्या विरुद्ध बाजूला पण जर आपण असं दाखवलं, असं इकडं पण अमर्याद, इकडं पण अमर्याद, त्याला आपण म्हणतो रेषा. त्याला काय म्हणायचं, रेषा. यस, दोन्ही बाजूला ते कितीही वाढवता येतं आपल्याला, अमर्याद असतं, त्याला म्हणतो आपण रेषा. ओके, काय म्हणलं पहिले, बिंदू, त्याच्यानंतर कुठं आलो, रेषा म्हणलात तर असं. रेषाखंड म्हणजे काय, लाईन सेगमेंट, त्या लाईनीचा थोडासा भाग, त्याला रेषाखंड म्हणतो. त्याच्यानंतर किरण आलं, एका बाजूला काय असते, तो स्टॉप असतो, आणि दुसऱ्या बाजूला ती लाईन वाढल्यासारखं तुमचं असं अमर्याद वाढवू शकता, त्याला म्हणतो आपण किरण. आणि रेषा म्हणजे काय, दोन्ही बाजूला अमर्याद. ठीक आहे, दोन्ही बाजूला किती वाढवता येतं त्याला म्हणतो आपण की बाबा रेषा. ठीक आहे, तर ह्या तिन्ही गोष्टी आपण एकातच बघितल्यात. चला आता यांचं काम आपल्याला पुढे काही नाही, परंतु जेव्हा प्रश्नामध्ये येतं तर ते आपल्याला कळायला पाहिजे. बघा हे किरणचं. ठीक आहे, हा आता याच्यावरती आपल्याला आलाय प्रश्न. कशावरती आलाय, आपलं हे जे रेषा वगैरे आहे, या रेषावरती आलाय आपल्याला प्रश्न, आणि तो आलाय बघा टीईटी पेपर 2 2013 ला. ठीक आहे, टीईटी पेपर 2 2013 ला. यस, हां चला आता सांगा बरं अगोदर प्रश्न बघल्या कोणाला वाटतंय ते सांगा, नेमकं उत्तर काय येईल. चला काय येईल सांगा बरं, बोला काय येईल त्याचं उत्तर. तुमच्याकडे पर्याय आहे. त्यांना असं म्हणले, एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंब दुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल. यस, वर्कबुक द्या, दिलंय वर्कबुक, दिलं ना, हां वर्कबुक दिलंय. वर्कबुक देऊन 2-3 दिवस व्हायलेत आज. यस, हां काहींचं म्हणणं 2 आहे, काहींचं म्हणणं 1 आहे. काय, काहींचं म्हणणं 2 आहे, काहींचं म्हणणं 1 आहे. बघा आता, यस शेवटचा पर्याय काय आहे, 2-2 1-2 असा आहे. बरं काय काय म्हणले,
2 2 2 बरं, म्हणजे म्हणणं तुमचं एकच आहे, एकतर हे किंवा हे, या दोघांपैकी कोणाचं म्हणणं आहे खाली? नाहीये. आता आपण या प्रश्नामध्ये जर बघितलं, हे बघा, प्रश्नातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळाला तर आपण ते उत्तर 100% काढू शकतो. पहा, आता आपल्याला माहित झालं एका रेषाखंडाला, रेषाखंड म्हणजे काय कळालं, काय लाईन सेगमेंट, लाईनीचा थोडासा भाग, त्या रेषाखंडाला काढता येणाऱ्या, आता जास्तीत जास्त तुमचा आता प्रश्न पडला हे काय होय आणि हे काय होय. ठीक आहे, एक आहे तुमचं दुभाजक, एक आहे तुमचं लंब दुभाजक. चला, हा काय काय म्हणले बघा, 2 2 2 काही नाही. अच्छा, दिलंय वर्कबुक दिलंय. चला आता समजून घेऊ काय भानगड आहे. आता इथं आहे ना, जो पहिला भाग आहे तुमचा काय आहे, दुभाजक. आता दुभाजक म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाबा दिलेल्या तुमच्या रेषाखंडाचा, कोणाचा, कशाचाही 2 भागात असं सारखं विभाजन करतो त्याला म्हणतात दुभाजक. त्याला काय म्हणायचं, दुभाजक. ठीक आहे, समजा ही चपाती आहे, ही काय आहे, चपाती आहे. या चपातीला असा एक, समजा जर हे केला आपण, लाईन मारली, तर त्याला म्हणायचं दुभाजक. का? कारण त्या चपातीला 2 भागात विभागणी करतोय आपण. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण दुभाजक. मग आता दुभाजक जे आहे दुभाजक कळालं. आता आपल्याला हे माहित पाहिजे, लंब दुभाजक. समजा एक लाईन आहे अशी, काय लाईन आहे, या लाईनीला असं मधामध्ये बरोबर तुम्ही असं जर कापलं तर याला म्हणतात दुभाजक. याला काय म्हणतात, दुभाजक. ठीक आहे, याला म्हणतात दुभाजक. आता हे जे दुभाजक आहे याच्यात 2 प्रकार असतात, 2 प्रकार. एक दुभाजक असतो तुमचा असा नीट सरळ. ठीक आहे, जो तुमच्या रेषाखंडासोबत इकडं सगळीकडनं जर मोजलं तुम्ही तर 90 90 90 90 90 90 और 90 90 90 का कौन करता है, काय 90 90 90 90 सगळ्या बाजूने जर विचार केला तर तुम्हाला काय 90 अंशाचा कोन करतो. याला आपण म्हणतो बघा, मला वाटते परपेंडिक्युलर है ना, परपेंडिक्युलर. मग हे झालं तुमचं एक दुभाजक. आता दुसरा दुभाजक काय असतो, थोडासा 90च्या व्यतिरिक्त असतो, लुडकेल. लुडकेल म्हणजे काय, असा 2 भागातच विभागणी केले, फक्त त्यानं कसं आहे, असा असू शकतो, असा असू शकतो है ना, असा असू शकतो, असा असू शकतो, कसा असू शकतो, असा. फक्त काय 2 भागात त्यानं विभागणी करायला पाहिजे त्याची. ठीक आहे, मग एक असतो तुमचा असा, याला म्हणायचं लंब दुभाजक. ह्याला कुठला म्हणायचं, लंब दुभाजक. आणि हे जे असे लुडकेल असतात याला फक्त म्हणायचं दुभाजक. याला काय म्हणायचं, फक्त दुभाजक. ठीक आहे, आला आता प्रश्न कळालं काय आहे. चला उत्तर सांगा मग आता काय येईल. काहींचं म्हणणं आहे 360. 360 बरं बरं, 360 तर पर्यायच नाही आहे. या इकडं आता जे 360 वाले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, हे जेवढा असा कोन असतो तेवढे दुभाजक असतील. असं थोडं आहे, मी 0.1 डिग्रीला एक दुभाजक घेऊ शकतो हा ना, 0.001 डिग्रीला एक दुभाजक घेऊ शकतो, 0.000001 डिग्रीला एक दुभाजक घेऊ शकतो. म्हणजे मी किती घेऊ शकतो ना, त्याच्यात काहीच बंधन नाही. ठीक आहे, मग असे घेऊ शकतो का, मला सांगा. असे लंब दुभाजक एखाद्या रेषेला किती असू शकतात, लंब दुभाजक. लंब दुभाजक एकच असू शकतो. कस काय, तुम्ही जर याला असं तिरप केलं तर तो लंब दुभाजक होत नाहीये. दुसरी गोष्ट, याला इथून उचललं आणि इकडं मांडलं तर तो लंब होतो पण दुभाजक होत नाही. कस काय, कारण या रेषेचे समान भागात थोडं न विभाजन होतंय, इकडं छोटासा भाग होतोय, इकडं मोठा होतोय. म्हणजे काय, तर बाबा लंब दुभाजक हा एकच काढता येतो आणि असे दुभाजक हे कितीही काढता येतात. कितीहीचा अर्थ होतो अनंत. कितीचा अर्थ काय होतो, अनंत. म्हणजे याचा अर्थ दुभाजक तुम्हाला असतात अनंत आणि तुम्हाला लंब दुभाजक असतो एक. लंब दुभाजक एकच काढता येतो आणि तुमचा काय, हे नुसते दुभाजक जे ते अनंत काढता येतात. मग अनंत एक कुठं पर्याय आहे बघा, अनंत एक बघा. आता हे 2 नंबर करेक्ट आहे, 2 नंबरचं करेक्ट आहे. ओके यस, चला कळालं. हा बघा एवढा भाग कळाला. हां जाऊत पुढे या. आता नेक्स्ट कळालं. इथून पुढे आता लक्षात राहू द्या, बऱ्याच वेळा येणार आहे. त्रिकोणामध्ये ए बी हा कोण दुभाजक आहे. कोण दुभाजक म्हणजे काय, त्या कोणाला 2 भागामध्ये विभागणी केलेला कोण दुभाजक आहे. ठीक आहे, असं आपल्याला ते आता पुढे बऱ्याच वेळा येणार आहे, त्याच्यामुळे ते आता शब्द नवीन वाटू नये.
लंबदुभाजक जो असतो तो लंबदुभाजक तुमच्या ह्या लाईन्सशी रिलेटेड असतो जास्त करता. तो कोणामध्ये लंबदुभाजक होता असतो येईना, वर्तुळामध्ये आला तर येईल बघा. एखाद्या जीवेवरती टाकलेला असतो तो लंब. ठीक आहे, झालंय. हां, चला नेक्स्ट. आता हे प्रश्न कळाला बघा. असा प्रश्न येतो आता, ज्याला जर हे कन्सेप्ट माहीत असेल संपला विषय है ना. आता इथं शब्द आहे, हे झालं लाईन, झालं एकरूप रेषाखंड. बरं इकडे या. आता एकरूपचा अर्थ काय होतो पहा. आता एकरूपवरनं आपल्याला पुन्हा प्रश्न आले, 2 आलेत. 13ला एक आलाय, 14ला एक आलाय शिक्षक भरतीला. ओके, आणि पोलीस भरतीला किंवा इतर परीक्षांना ही फक्त थेरी महत्वाचा आहे. काय थेरी महत्वाचा आहे, याच्यावरती असा प्रश्न आला नाही. यांना आलेले प्रश्न थोडेसे पुढे आहेत. ठीक आहे, आपण सगळ्याच परीक्षांना कव्हर होईल असं करतोय. ज्या कोणता चॅप्टर असेल त्याचं बेसिक म्हणजे पोलीस भरती तेवढ्यात क्लिअर होते. जे कोणी तयारी करत असेल समजा, कारण आजकाल कसं आहे PhD वाला सुद्धा पोलीस भरतीला फॉर्म भरतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला नाही म्हणतायत की कोण कशाच तयारी करेल. त्याच्यामुळं सगळ्याच परीक्षांना हे होईल असं आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे, यस. हां, हे त्यांचं म्हणणं आहे शाळेचं आहे. हे आपल्याला 5वी 6वीच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. हे जे आहे ना 5वी 6वीच्या भूमितीच्या भूमितीचा जो पोर्शन असतो गणितामधला काही चॅप्टर, तर हे तिथं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामधला आहे. चला आता एकरूप रेषाखंड. एकरूपचा अर्थ होतो सारखा. एकरूपचा अर्थ काय होतो, सारखा. मग 2 रेषाखंड सारखे केव्हा होतील, 2 रेषाखंड सारखे केव्हा होतील पहा. आता एकरूप आणि दुसरं एक येतंय बघा समांतर. ठीक आहे, बरं या इकडं. एकरूप समजा ही एक रेषा आहे तुमची, रेषाखंड आहे, आणि तुमचा हा एक रेषाखंड आहे. दोघांची लांबी बघा, हा AB आणि हा PQ. ठीक आहे, हे AB आणि हे काय PQ. तर हा जो आहे हा जेवढा आहे तेवढाच हा आहे. दोघांची लांबी सारखी आहे म्हणून त्याला म्हणायचं एकरूप. ठीक आहे, एकरूप रेषाखंड. आता पुढे चालून काय येणार आहे, एकरूप कोन. काय एकरूप कोन. मग आपल्याला हाच कन्सेप्ट तिथे लावायचा. ज्या दोन कोणांची मापे सारखी येतं त्यांना एकरूप कोन म्हणायचं. ठीक आहे, चला या. म्हणजे इथून पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एका याच्यावरून पाहायला मिळतात. आता दुसरं एक येतंय समांतर रेषा. काय समांतर रेषा पाहता. आता समांतर रेषा म्हणजे काय, समजा एखादी रेष अशी असेल, एखादी रेष अशी असेल. ठीक आहे, ही, तर दुसरी रेष अशीच पाहिजे. दुसरी रेष काय, दुसरी रेष पण काय अशीच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, हिच्या या टोकामध्ये समजा जर 2 मीटरचं अंतर असेल तर या पुढच्या टोकाला सुद्धा 2 मीटरचंच अंतर असावं. 2 मीटरचंच अंतर असावं. याला म्हणतो समांतर रेषा. समांतर रेषा एकमेकाला कधीच क्रॉस करत नाहीत. समांतर रेषा एकमेकाला कधीच क्रॉस करत नाहीत. इंग्लिश मीडियमवाले कोणी असतील तर त्याला म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. ठीक आहे, तर ह्या 2 झाल्या तुमच्या समांतर रेषा. बरं याच्यात काय म्हणलंय पहा. आता ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकांना कधीच छेदत नाहीत त्यांना म्हणतो आपण समांतर रेषा. आता इथं नवीन शब्द आला, काय प्रतल. काय आलं, प्रतल. हे प्रतल काय भानगड आहे बरं, हे प्रतल नेमकं काय भानगड आहे पहा बरं. प्रतल तुम्ही शाळेमध्ये म्हणा किंवा 11वी 12वी सायन्समध्ये असेल, तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला हे असं होतं बघा. बरोबर आहे, असं होतं. तर याला म्हणायचो आपण फर्स्ट क्वाड्रंट, याला म्हणायचो आपण सेकंड क्वाड्रंट, याला म्हणायचो आपण थर्ड क्वाड्रंट, याला म्हणायचो आपण फोर्थ क्वाड्रंट. मग आता ट्रिगोनोमेट्री मधला भाग आहे, कोण कुठं काय पॉझिटिव्ह असते ते जुळून जाते तिकडं. आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, कारण ते आपल्याला नाही विचारत तिकडं. ठीक आहे, असं बघलेलं होतं. मग आता नेमकं प्रतल काय आहे याला मी थोडंसं डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. डायग्राममध्ये म्हणजे काय, समजा 1 2 वस्तू. हां चला या पहा. आता ह्या 2 वस्तू येतात, ह्या काय 2 वस्तू येतात. समजा हे जे तुम्हाला 4 भाग दिसतात ना, ह्या 4 भागाचा अर्थ काय होतो, हे असंच आहे, हे असं, ह्याला 4 भाग म्हणतो. जुळून जाऊ द्या ते 4 भाग. आता जेव्हा मी ह्या 2 वस्तू अशा मांडल्या, काय अशा. ठीक आहे, थोडंसं असं मांडू, लांबीला सारखे. समजा हे अशा मांडल्या, बघा दिसते का तुम्हाला, हे पहा हे असं मांडलंय, काय हे असं बघा, हे असं आहे. आता याच्यामध्ये ना हा जो वरचा भाग आहे, ह्या वरच्या भागाला म्हणायचं एक प्रतल. वरच्या भागाला काय म्हणायचं, एक प्रतल. आणि हा जो आहे हा भाग, हा इकडचा जो भाग आहे इकडं, ह्याला म्हणायचं दुसरं प्रतल. प्रतल म्हणजे काय, एक समान पृष्ठभाग, त्याच्यामध्ये कुठेही असं तुम्हाला मधामध्येच असं 90 डिग्रीत वाकडं झालंय, हे इकडे गेले असं चालणार नाही.
तर त्याला म्हणतो आपण एक प्रतल. जसा हा वरचा भाग आहे एक प्रतल, हे काय झाला एक प्रतल. हेच जर मी समजा असं केलं तर हा इकडचा भाग झाला, हा दुसरं प्रतल, हा दुसरं प्रतल. हा असा पृष्ठभाग एक प्रतल, असा पृष्ठभाग केला तर हे दुसरं प्रतल. ठीक आहे, याला म्हणतात प्रतल. मग जेव्हा तुम्हाला दोन रेषा दाखवायच्यात आणि त्या कशा पाहिजे, एकाच प्रतलात पाहिजे. मला सांगा एकाच प्रतलात रेषा पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा. हा प्रतल आहे, समजा याच्यावरती ही मी अशी एक रेष मारली, ठीक आहे, आणि दुसरी पण याच प्रतलावर पाहिजे. ठीक आहे, आता दुसरं प्रतल म्हणलं तर काय, समजा असं एक प्रतल लावलं आपण, तर ही रेषा अशी आहे आणि ही रेषा अशी आहे. दोन प्रतलावर वेगळ्या वेगळ्या झाल्या ना, त्या कधीच समांतर होऊ शकत नाहीत. म्हणजे सगळं काय पाहिजे, एकाच प्रतलात पाहिजे. याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, हा सपाट भाग, बरोबर आहे. चला आता यानं काय म्हणले पहा, की बाबा ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकांना कधीच छेदत नाहीत, त्यांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या दोन रेषा बरोबरीला चलतात, सरळ सरळ काय दोन रेल्वे, काय दोन रेल्वे, दोन रेल्वे अशा ट्रॅकवरती सरळ चालतात. यस, त्या कधीतरी एकमेकाला अशा आडव्या येतात का, आडव्या चलल्यात चलल्यात अशा आणि पुढे अशा आल्यात का, नाही. समजा ह्या अशा चलल्यात आणि अशा आल्या तर त्या समांतर होत नाही. ठीक आहे, छेदणं म्हणजे काय, त्यांना टक्कर लागणं. ठीक आहे, तर ते कधी छेदत नाहीत समांतर असतील तर. पुढं पुढं दोन रेषा व त्यांची छेदिका. आता नंतर पुन्हा एक आलं बघा, काय शब्द, छेदिका. काय आलं, छेदिका. छेदिका म्हणजे काय, जसं आपण विभाजक बघितलं होतं तसं छेदिका असते. काय, छेदिका. परंतु विभाजकामध्ये आणि छेदिकामध्ये एक फरक आहे. काय, विभाजक हे तुमचं दोन समान भागात विभाजन करतंय आणि ही जी छेदिका असते ही छेदिका तुम्हाला समान भागात विभाजन करत नाही, ही कुठूनही छेदून जाते. फक्त पहा काय म्हणणं आहे, दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोणाची बेरीज. आता नवीन पुन्हा एक शब्द आला, काय, आंतरकोन. आता लई येणार आहेत, आंतरकोन, पूरक कोन, कोटी कोन, संयुक्त संलग्न कोन, व्युत्क्रम कोन, है ना, हे असे भरपूर येणार आहेत शब्द. आता पाहता, आता पहिलं छेदिका बघूत काय आहे. या समजा आपण ह्या अशा दोन लाईनी बघितल्या, ह्या दोन अशा लाईनी. ठीक आहे, त्याला काय म्हणलं, समजा ते वरच्याच लाईन. आता मी ॲरो वगैरे प्रत्येक वेळेस दाखवत नाही, याला समजा हा अशा भाग आहेत दोन. ठीक आहे, दोन ह्या रेषा आहेत, दोन रेषा व त्यांची छेदिका. छेदिकाचा अर्थ असा होतो दोघांनाही छेदणारी, दोघांनाही छेदणारी छेदिका. हां, आता छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोणाची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल. आता याचा अर्थ काय, दोन काटकोनापेक्षा कमी असेल म्हणजे काय सांगतो तुम्हाला. या तर त्या सरळ रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. याचा अर्थ काय पाहता. आता ही तुम्ही छेदिका काढली. ठीक आहे, छेदिका काढली. आता दोन काटकोनापेक्षा कमी. बरं मला पहिले सांगा, दोन काटकोन म्हणजे किती, 180, 90 90 180. ठीक आहे, 90 90 180. पहा आता, हां, हे जर कमी असेल तर त्या दोन्ही सरळ रेषा तुमच्या काय करतात, एकमेकांना टक्करतात. मी काय करतो, हे वाक्य समजण्यासाठी थोडंसं रेषा सरळ काढतो. कुठली, वरचीवाली. हां पहा, समजा मी असं काढलं म्हणजे तुम्हाला कळेल. पहा आता हे दोन रेषा आहेत. आता याची एक छेदिका काढली, दुभाजक नाही हो, ती छेदिका आहे. ही इकडं किती लांब असू शकते, ही इकडं माहीत नाही काय असेल तर असू द्या. ठीक आहे, आता ही एक तुमची छेदिका काढली. आता आंतरकोन एका बाजूला तयार झालेल्या या छेदिकेच्या इकडच्या बाजूला, छेदिकेच्या काय इकडच्या बाजूला किंवा पलीकडच्या बाजूला, कुठल्या तरी एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोणाची बेरीज. आता आंतरकोण आलंय, आंतरकोण पहा काय आहे, ही आणि ही दोन रेषा आहेत. याच्या एकाच बाजूला त्या रेषाच्या आतला भाग कोणता आहे, हा वाला आहे ना, किंवा हा वाला. तर हे आंतरभाग. आता आंतरकोन काय असते, तर हा कोन. समजा आपण म्हणूत हा 90 डिग्री आणि हा पण काय 90 डिग्री. ठीक आहे, हा पण काय 90 डिग्री, कारण मी सरळ काढलाय, असं लंब काढलाय. ठीक आहे, मग आता समजा त्यानं म्हणले बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी आली म्हणजे काय, म्हणजे समजा ही 90च्या ऐवजी मी काय काढली, ही 90च्या ऐवजी थोडंसं काय केलं, हे अशी काढली समजा. ओके, ही अशी काढली आणि इकडची जी रेषा आहे ती समजा मी अशी काढली. तर बघा आता हे जे आहे, हे इकडची आणि इकडची यांचे जे माप आहेत ते 90 पेक्षा कमी जास्त झाले,
है ना, 90 पेक्षा काय कमी झाले. जर समजा हे कमी झाले तर या अशा जर वाढवल्या पुढं तर या कुठं ना कुठे एकमेकांना छेदतात असं त्याचं म्हणणं आहे. याच्यामध्ये काहीच असं नाहीये, फक्त या वाक्याचा अर्थ काय हे सांगण्यासाठी आपण डायग्राम काढली. काम कुठंच नाही. समांतर म्हणजे दोन रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, बस एवढंच ध्यानात ठेवा. ठीक आहे, ह्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही, जाऊ द्या ते. चला या आंतरकोन कळालं फक्त काय आहे. आता पुढे येणारच आहे की आंतरकोन काय आहे. आता यानं म्हणलंय समांतर रेषांचे गुणधर्म, याच्यामध्ये तुम्हाला काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी कळतील. यस, हा पहा आता या इकडे. हा आता इथं काय म्हणलंय पहा, समांतर रेषांचे गुणधर्म थोडेसे महत्वाचे आहेत तुम्हाला. त्यानं म्हणलंय दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आता याच्यात नवीन शब्द आला, पूरक कोन. बाकी आपल्याला छेदिका माहित आहे, रेषा माहित आहे, त्याच्यानंतर आंतरकोन माहित आहे, शब्द आला पूरक कोन. काय पूरक कोन? पहा आता समजा आपण दोन रेषा काढल्या, ह्या दोन रेषा काढल्या आणि याला एका छेदिकेनं समजा असं छेदलं, एका छेदिकेनं काय छेदलं, तर कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन, कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन. इथं आपण नाव देऊ त्याला ए, इथं पण नाव देऊत बी, इकडच्याला नाव देऊत सी, इकडच्याला नाव देऊत डी. याच्यावरती प्रश्न आलेत बरं पुढं. ठीक आहे, हा कोण सी, कोण ए, कोण बी, कोण डी. आता या वाक्याचा अर्थ काय, याच्यावरती आपल्याला प्रश्न पुढं आलेत. ठीक आहे, पहा आता त्यानं म्हणलंय आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन. आता पूरक कोन म्हणजे काय पहा, पूरक कोन आता पुढे याच्यावरती भरपूर प्रश्न आहेत आपल्याला, खूप आलेत. पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांची बेरीज काय होते 180 अंश होते त्याला म्हणायचं पूरक कोन. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं पूरक कोन. मग आता बघा बरं, समजा हा जो कोण आहे माप माहित नाही आहे, पण हा 90 पेक्षा तर कमी आहे कारण रेष अशी आहे, 90 पेक्षा कमी आहे. आणि हा जो तुमचा बी कोण आहे, हा बी कोण रेष अशी असतं तर 90 झाला असतं, पण हे अशी आहे म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे. हा 90 पेक्षा कमी आहे, हा 90 पेक्षा जास्त आहे. मग हे दोन्ही जे आंतरकोन आहेत एकमेकांचे पूरक कोन, याचा अर्थ त्या दोन्ही कोणाची बेरीज किती असावी 180 अंश असावी किंवा असते. काय 180 अंश असते. मग या वाक्याचं म्हणणं असं आहे की बाजूला लिहितो इथं माप कोन. हा दुसरी एक गोष्ट काय म्हणतात, माप कोन. काय म्हणायचं, माप कोन. ठीक आहे, माप कोन ए प्लस माप कोन बी, कारण हे एका बाजूला तयार होणारे आंतरकोन आहेत. एका बाजूला या छेदिकेच्या एका बाजूला तयार होणारे आंतरकोन आहेत. मग या आंतरकोनाची बेरीज काय पाहिजे ते एकमेकांचे पूरक कोन म्हणजे एक काय बी आहे, दोघांची बेरीज किती पाहिजे 180 पाहिजे. दोघांची बेरीज काय पाहिजे 180. आणि इकडच्या साईडला कोण आहे मापकोन सी प्लस मापकोन डी, याची बेरीज काय पाहिजे 180 पाहिजे. कोणत्याही एका साईडचे जेव्हा दोन आपण आंतरकोन घेतो तर ते एकमेकाचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे ज्यांची बेरीज 180 अंश असते. ठीक आहे, आता इथे एक आणखी एक कळालं पूरक कोन म्हणजे काय. पुढे गेलं की आपल्याला कोटी कोण येते आणि पूरक कोणावरती भरपूर आलेत बघा प्रश्न, मी टाकले त्याच्यात. चला या, तर या वाक्याचं म्हणणं असं आहे, कळालं किंवा दोन समांतर रेषा आहेत त्यांना एका छेदिकेनं छेदलं, यांना नावं दिले समजा यल आणि यम. एका छेदिकेनं छेदलं तर तयार होणारे जे आंतरकोन असतात ते एकमेकाचे काय असतात पूरक कोन. आणि पूरक कोन म्हणजे काय दोघांची बेरीज 180. चला आणखी काही डाऊट असला तर विचारा. चला 180 बेरीज असावी. पुढं काय म्हणले, आणि हे पूरक कोन राईट. ए आणि ए आणि काय म्हणले तुम्ही डी. ए आणि डी पूरक कोन नाहीत. ए आणि डी पूरक कोन नाहीत. ए इथं आहे, डी इथं आहे. ए आणि डी हे तुमचे पूरक कोन नाहीत. ए आणि डी हे तुमचे एकमेकांचे युतक्रम कोन आहेत. कुठले युतक्रम. युतक्रम कोन म्हणजे झड ध्यानात ठेवायचं. काय झड, इथला कोन इथला कोन, त्या रेषेच्या इकडचा कोन इकडचा कोन, हे दोघं काय असतात एकमेकाचे युतक्रम कोन. इथं बघा झेड झालाय, हे असं हे असं, तर हा आणि हा दोघं काय आहेत एकमेकाचे युतक्रम कोन आहेत. हा आंतरकोन हे आता भरपूर प्रश्न येणार आहेत, संगत कोन, विरुद्ध कोन, युतक्रम कोन, है ना. ह्या दोन चार गोष्टी एकदा कळाल्या की मग तुम्हाला ते पुढे सोपं जाईल बघा प्रश्नांची उत्तरं काढायला. चला जाऊ पुढं. चला नेक्स्ट पहा आता.
आता हे दुसरं त्याच्यातलं काय गुणधर्मामधला हा दुसरा पॉईंट काय म्हणतो बघा बरं. हे असा म्हणतो दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनाच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. काय संगत कोन, संगत म्हणजे काय पहा आता, पूरक कोन आणि आंतरकोन एकच असतात का, नाही, ते दोघं एकमेकाचे पूरक कोन असतात. माप आता पुढे गेल्यावर आणखी क्लिअर होईल. काय दोघं एकमेकाचे पूरक कोन असतात. बरं दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जळून जाऊ द्या, या इकडं पूरक कोन बद्दल पहा. समजा ही एक रेषा आहे, याला मी असं छेदलं, ठीक आहे. जर हा कोन असेल तुमचा किती घेऊ 50 डिग्री, हा किती 50 डिग्री, हा झाला मूळ कोन, हा काय झाला मूळ कोन, मूळ कोन, ठीक आहे. हा काय झाला मूळ कोन, पहा यस, हा झाला तुमचा मूळ कोन. मग हा जो इकडचा भाग असतो ना, याला किती येईल माप बर, हा जर तुमचा 50 गेला तर हा असं 180 असते. मग हा जर 50 गेला तर हा एक उरलेला किती असेल 130 असेल, उरलेला काय असेल 130. हा झाला मूळ कोन, हा झाला त्याचा पूरक कोन, हा काय झाला त्याचा पूरक कोन. मग या दोघांची मिळून बेरीज किती पाहिजे 180, दोघांची मिळून बेरीज काय 180. याच्यावर भरपूर आलेत प्रश्न बघा, कशावर, ह्या तुमच्या पूरक कोणावरती. पूरक कोन कोटी कोन हे आपल्याला महत्त्वाचं आहे. पहिले हे आपण एकदा रेषाच्या बाहेर गेलो की पूरक कोन कोटी कोन आहे, ठीक आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता काय म्हणले पहा, तयार होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. पहा आता समजा दोन छेदिका घेतल्या अशा, ह्या अशा, ठीक आहे. हे असं आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर पहा आता ही समांतर नाही झाली, चला या थोडंसं समांतर वाटावं त्याला, हे समांतर झाली, ठीक आहे. पहा आता या इकडे, आता समजा इथं नाव दिलं आपण ए, इथं काहीतरी नाव द्या बी, इथं नाव द्या सी, इथं नाव द्या डी, पुढं इकडं ई, इकडं एफ, इकडं काहीतरी जी, इकडं काहीतरी एच, असे नावं दिलेत, दिसतात तुम्हाला नावं, पहा आता. हां, तर आपल्याला काय म्हणलं याच्यात, होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. संगत कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात म्हणजे काय पहा, या इकडं संगत म्हणजे हे असं, हे जे आहे समजा जर तुमचा हा 30 डिग्री असेल तर अशीच लाईन आहे, ही लाईन आहे, ठीक आहे. अशीच लाईन आहे, ही इथं पण लाईन आहे, बरोबर आहे, सेम आहेत लाईनी पॅरलल. ही सुद्धा तेवढीच अशी त्याला तिरपी गेलेली आहे, जेवढी याला तिरपी आहे या पॉइंटला तेवढीच या पॉइंटला तिरपी आहे. मग अशा वेळेस तुमचं कोन ए जो आहे, कोन ए याचं माप आणि कोन ईचं माप, काय कोन ईचं माप सारखंच असते, ठीक आहे. दुसऱ्या बाबतीत कोन बीचं माप आणि सेम ह्याच्यासारखा हा कोन आहे, तर कोन एफचं माप सारखं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी जर तुम्ही काढायला गेला तर डी सारखं आहे एच, इकडं सी सारखं आहे जी, ह्याला म्हणायचं संगत कोन. संलग्न कोन वेगळं, संगत कोन वेगळं, काय संलग्न कोन वेगळं, संगत कोन वेगळं, हे असं. आता पुढे येईल आपल्याला संलग्न आणि संगत काय. चला काय काय म्हणले, 4 जोड्या होतील. अच्छा जोड्या काय, जोड्यात बघायच्या किती होतात, याची याच्यासोबत, याची याच्यासोबत, याची याच्यासोबत, याची याच्यासोबत, बरोबर आहे 4 जोड्या होतील, करेक्ट आहे, यस. हां चला, सी ची कोणासोबत, जी सोबत. संगत कोन, होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणांची मापे काय असतात, समान असतात, ठीक आहे. आणखी चला पुढं तिसरा पॉईंट, तुम्हाला हे अशीच वर्कबुकमध्ये मी जागा सोडलेली आहे हां तिथे लिहिण्यासाठी, तुम्ही हे डायग्राम काढून तिथं थोडं थोडं लिहित चला, म्हणजे वाक्य वाचून समजत तेवढं नाही समजत, परंतु डायग्रामकडे बघलं की आणखी समजतंय, आणि प्रश्न आपल्याला डायग्रामकडे बघूनच तिथं मॅक्झिमम आले सोडवायला, ठीक आहे. चला आता काय म्हणलंय पहा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोणाच्या जोडीतील कोणांची मापे काय असतात, सारखी असतात, समान असतात. पहा आता दोन समांतर रेषा घेतल्या, हे पॉईंट महत्वाचे आहेत हो, कारण हे त्या पुढं प्रश्न सोडवताना जे लागणारे तुमच्या काही जे छोटे अवजार आहेत, हत्यार आहेत, ते हत्यार आहेत, हे लय महत्वाचे आहेत. चला आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदल्यानंतर काय म्हणले, होणाऱ्या व्युत्क्रम कोणाच्या जोडीतील, होणाऱ्या काय व्युत्क्रम कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. पहा आता कसं, पहिलं व्युत्क्रम कोण काय असते समजून घ्या. या छेदिकेच्या इथं हा जो कोण आहे याला ए नाव दिलं, तर याचा व्युत्क्रम कोण हा असतो, ह्याला बी नाव. मग हे झालं तुमचं
मापकोन ए इक्वल टू मापकोन बी. हे जेवढा असेल तेवढाच हा असतो, हा जेवढा असेल तेवढाच हा असतो. दुसरं, समजा इथं नाव दिलं आपण, इकडे एखादं काहीतरी नाव दिलं, बरं ही इकडून देऊ, इकडून नाव दिलं सी. काय दिलं? सी. तर इकडून जे असेल ना इथं ते पण तुमचं काय असणार आहे, याच्या मापा एवढंच असणार आहे. इथं नाव दिलं समजा डी. तर मापकोन सी आणि मापकोन डी हे एकमेकाचे काय आहेत, युथक्रम कोण आहेत. युथक्रम कोण म्हणलं की सरळ सरळ झड ध्यानात ठेवा बघा, हे असं. ओके. मग हा जो कोण असतो, हा कोण जेवढा असेल तेवढाच हा असतो. हे दोन कोण सारखे असतात. ठीक आहे. मग मापकोन आपण काय म्हणू शकतो, इथं ए असेल तर इथं काय बी. तर हे दोन काय असतात, सारखे. काय काय म्हणले, हां, रिमेंबर एफ फॉर करस्पॉन्डिंग अँगल. ओके. हां, अयो आमच्या ह्याच्यातले अर्ध्याच्या वर पैलवान गायब होतात. रिमेंबर एफ फॉर करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणलं ना, अर्ध्याच्या वर गायब होतात. इथं आम्हाला संगत कोण सुधारणा चालले, हा ना. करस्पॉन्डिंग अँगल कुठून सुधारल, ऑपोजिट अँगल कुठून सुधारल, लई डेंजर आहे. चला या, आपल्याला येतंय ह्याच भाषेत, ज्यांना वाटतंय त्यांनी आपल्या आपल्या सोयीनुसार ध्यानात ठेवा. कन्सेप्ट समजून घ्या फक्त. झालंय. चला पुढे. आता आणखी पुढे गेलो तर आपण आता आणखी महत्त्वाचे काही गुणधर्म आहेत बघा. हे वाक्य सगळे मी लिहून दिलेले आहेत, हां, आणि खाली डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला तिथं जागा दिल्यात. ओके. चला या. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. काय काय बघितलं, संगत बघितलं, युथक्रम बघितलं, आंतर कोण माहीत झालं, पूरक कोण काय असते माहीत झालं. ओके. अगोदरचं तर माहीत आहे, मग कोणतं रेषा वगैरे ते. चला, दोन समांतर रेषा घेतल्या मी, अशा घेतल्या दोन समांतर रेषा. वरची समांतर नाही का, कडूच समांतर. हां, चला, दोन समांतर रेषा घेतल्या अशा. ओके. आता या रेषांना एका छेदिकेनं छेदलं. छेदल्यानंतर त्यानं म्हणले होणारे विरुद्ध कोण. आता विरुद्ध कोण कोण असतात पहा. इथं नाव दिलं पी, इथं नाव दिलं क्यू, इथं नाव दिलं समजा इकडच्याला काय नाव दिलं आपण, इकडच्याला यम नाव दिलं. तर हा समजा यन आहे. ठीक आहे. तर याच्या विरुद्ध बघा, पी याच्या विरुद्ध कोण आहे, इकडचा. याच्या विरुद्ध कोण आहे, इकडचा. म्हणजे विरुद्ध कोण असतात त्यांची मापे काय असतात, सारखी असतात म्हणले. मग चला बरं, विरुद्ध कोण 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 आहेत त्याच्यात. मापकोन ए इक्वल टू एच आहे की ना, हां, नाही क्यू आहे, ए नाही येते, क्यू आहे. मापकोन क्यू इक्वल टू मापकोन पी आणि मापकोन यम इक्वल टू मापकोन ते काय नाव आहे, यन. यांचे जे काय असतील नावं ते कोण काय असतात तुमचे, सारखे, विरुद्धवाले सारखे. ठीक आहे. विरुद्धवाले सारखे. दोन रेषा एकमेकींना छेदल्यानंतर, आता मी ह्या 2-3 काढल्या. दोन रेषाचा अर्थ काय होतो, एवढाच, फक्त एवढाच. ठीक आहे. दोन रेषा येतात एकमेकींना छेदल्या, याचा अर्थ मी तुम्हाला 2-2 दाखवल्या. ठीक आहे. त्याचं म्हणणं असं आहे, फक्त एवढंच आहे की बाबा दोन रेषा एकमेकींना छेदल्या, कशाही छेदो, काही बी करो, छेदल्यानंतर इथं जे आहे जो कोण आहे, इथं जो कोण आहे, दोघं काय असतात, सारख्या मापाचे असतात. त्याला विरुद्ध कोण म्हणतात. यस. हां, चला, ओके. ई बालभारती. ओके. चलो. हां, म्हणजे हे शाळेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला आणखी असं बारक्या बारक्या लेकरांचं उदाहरणं घेऊन सांगलेलं आहे बघा, है ना. म्हणजे एक चपाती घेतले, त्याचा अर्धा भाग केलाय, असं बरंचसं काय काय आहे. एक पेन्सिल घेतले, त्याला कापलंय मधातून, हे असं दिलेलं आहे आपल्याला. पण आपल्याला हे कन्सेप्ट हे असं डायरेक्ट कधीच विचारणार, ह्याला आपल्याला प्रश्नात वापरायचंय, म्हणजे उत्तरं काढताना वापरायचंय, म्हणून ह्या गोष्टी माहीत पाहिजे. चला पुढं. हां, रेषीय जोडीतील कोण परस्परांचे काय असतात, पूरक असतात. आता नवीन शब्द आला, रेषीय जोडीतील कोण एकमेकांचे काय, पूरक कोण. मी एकदा बोललोय आताच. रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, ही एक अशी रेषा आहे. ठीक आहे. आणि हे असा जर आपण मग घेतलं होतं बघा 50 डिग्री, 50 कशाला घेऊत आपण, नाव घेऊत, कारण त्याला मांडावं लागेल ना आपल्याला त्याच्यासारखं. चला, समजा हां, इथं नाव दिलं ए. ठीक आहे. आणि इकडून एक आहे, ह्याला नाव दिलं बी, आणि हा तुमचा असा किरण आहे. ठीक आहे. पहा आता हे रेषा आहे, ही काय आहे, रेषा आहे, आणि त्याला हे असं दिलंय आपल्याला मधामध्ये. ठीक आहे. तर रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, तर बाबा हे एवढं माप, कुठलं हे, आणि हे एवढं माप, या दोघांची बेरीज काय असते, या दोघांची बेरीज 180 अंश असते. आणि आत्ताच मागच्या वाक्यामध्ये म्हणलं होतं, ज्या दोन कोणांची बेरीज 180 असते त्यांना एकमेकांचे काय म्हणायचं,
पूरक कोन. मग रेषीय जोडीतील कोन म्हणजे हे जर 50 डिग्री असेल तर 100% हा 130 डिग्री असेल. म्हणजे आपल्याला हे जर दिलं असेल तर हे काढता येतं, हे दिलं असेल तर हे काढता येतं. ठीक आहे, असं त्याचं म्हणणं आहे. मग रेषीय जोडीतील कोन एकमेकांचे काय असतात, ते पूरक कोन असतात. ठीक आहे. हां, पुढे या. जेव्हा संगत कोनाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनाच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. हे झालंय की कसं पहा. जेव्हा इथं याच्यावरती संगत कोण, समजा तुमचा हा कोण आहे ए, तर हा कोण आहे बी, हे दोघं काय आहेत, एकमेकाचे सारख्या मापाचे आहेत. बरोबर आहे. मग संगत कोनाची ही जोडी जर एकरूप असेल तर 100% आतला कोण पण तुमचा काय असणार, सारखा. ठीक आहे. समजा इथला तुमचा असेल तर इथला, समजा इथला असेल तर तुमचा हा इथला, हे दोन काय असतात, सारखे. त्या वाक्याचं म्हणणं असं आहे. तेवढं काय महत्वाचं नाही. एक महत्वाचं आहे, दोन महत्वाचं आहे, याच्या मागचं एक महत्वाचं आहे. ठीक आहे. चला, हे असं हे वाक्य काय तेवढं महत्वाचं नाही. आता जेव्हा हे पण सेम तसंच आहे. व्युत्क्रम कोणाची एक जोडी सारखी असेल तर बाकीच्या काय सारख्या असणार आहेत, असं त्याचं म्हणणं आहे, जे आपण काढून दाखवलं होतं. ठीक आहे. पुढं ते त्याचं म्हणणं काय की बाबा एक सारखी आहे तर बाकी सगळ्या सारख्या. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोणाची बेरीज 180 होते तेव्हा आंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीज पण 180 होते. याचा अर्थ काय समजून घ्या. आपण ऑलरेडी अर्ध्याच्या वर भाग बघला या वाक्याचा. काय अर्थ आहे पहा. हे समजा अशा दोन रेषा आहेत. पाहता ही छेदिका छेदली, हे एक आंतरकोण आहे ए, हा बी आहे. या दोघांची बेरीज काय आहे, या दोघांची बेरीज आहे 180. बरोबर आहे. मापकोण ए प्लस मापकोण बी ह्यांची बेरीज काय आहे, 180 आहे. चला, मग आता त्यानं म्हणले होते तेव्हा आंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची पण, आंतरकोणाची आता दुसरी जोडी कोणती, इकडची. काय, इकडची. हे आंतरकोण नाहीत बरं होत, हे आंतरकोण नाही आहेत. आंतरकोण म्हणजे दोन्ही रेषाच्या मधला भाग. मग इकडचा एक आहे, याला नाव देऊत पी आणि याला नाव देऊत काहीतरी आर. ठीक आहे. तर त्यानं म्हणले बाबा आंतरकोणाच्या एका जोडीची बेरीज 180 असेल तर दुसऱ्या जोडीतील कोणाची बेरीज पण 180 असते. म्हणजे याचा अर्थ काय, मापकोण पी प्लस मापकोण आर ह्याची बेरीज काय असते, 180 असते. ठीक आहे. आता बघा बरेच शब्द कानावून गेलेत. हां, तर हे आपल्या कानाचे थोडेसे झापड्या बंद करावर, नाही चालले जातील सगळे. हे बरेच शब्द कानावरून गेलेत. आंतरकोण, व्युत्क्रम कोण, संगत कोण, आता पुढे संलग्न कोण, कोटी कोण हे येणार आहे. त्याच्यामुळे हे थोडेसे वाक्य लक्षात राहू द्या. ह्याला स्वतः एकदा वाचा. आता याच्यावरती आलेले प्रश्न बघा. डायग्राम दिसत नव्हती म्हणून आपण बॅकग्राऊंड असं घेतलंय. थोडंसं लाईट लावणं काळाची गरज आहे का, दिसतंय. हां, तुम्हाला नावं दिसतात का बघा. नावं डायग्राम मधले तुम्हाला नावं दिसतात का बघा. ओके. हां, नावं दिसताय का बघा. दिसताय. बरं बघा आणखी त्याला थोडंसं. हां, नावं दिसत असतील तर काय अडचण नाही. नावं दिसताय म्हणजे तो कोण दिसतोय. एकच मिनिट. माईक. हां, चला. आता आपल्याला यानं काय काय म्हणलंय पहा. या डायग्राममध्ये आपल्याला कुठली मापं दिली तर काय विचारले पहा. हे असे प्रश्न आपल्याला परीक्षेला समांतर रेषा नावाचा एक चॅप्टर म्हणून आहे त्याच्यावरती येतात. परंतु आपण त्या समांतर रेषाच्या नावाच्या चॅप्टरचा सगळा भाग इथे घेतल्यामुळं आपल्याला गरज पडणार नाही. आता पहा, त्यानं म्हणलंय बाजूच्या आकृतीत रेषा एल, रेषा एम व रेषा एन, रेषा पी. म्हणजे काय, एल आणि एम आणि पी आणि एन ह्या दोन्ही रेषा कुठल्या, ह्या दोन रेषा एकमेकीला समांतर, ह्या दोन रेषा एकमेकीला समांतर. ठीक आहे. मग आता पुढं काय विचारलंय पहा. एका कोणाच्या दिलेल्या मापावरून ए बी सी आणि कोण तीनच आहेत. ए बी सी म्हणजे कुठला कुठला, हा एक, त्याच्यानंतर हा एक आणि हा एक, हे तीन कोणांची मापे काढायची. चला बरं आता काय येईल पहा. झूम करू जरासं. हां, एबीसीची मापं काढायची. क्वेश्चन थोडासा इकडे जाईल बघा. हा गेला का तिकडे, जमणार नाही ना, जास्त झूम जमणार नाही. हां, थोडंसं डायग्राम पलीकडे गेल्यामुळे आपल्याला झूम करता आलं नाही बघा. हां, दिसत असेल तर बघा आता. बरं, लाईट एक मिनिट. हां, मला एकदा लाईट चेक करू द्या. आणखी एक लाईट लावून बघतो मी. बघा आता दिसतंय का. ओके.
दिसतंय का? अंधार पडते बघा आता. क्लिअर आहे? ओके. हां, पुन्हा परत काहीतरी व्हायचं आगाऊ म्हणते. चला या. आता हे आपल्याला असं दिलेलं आहे बघा. आता त्यांचं म्हणणं आहे 3 नंबरचा पर्याय आला आहे. या इकडे पहा. आता आपल्याला कोणती कोणती मापं काढायची तर एकदा याच्यात लक्षात घ्या. हां, आपल्याला ही मापं काढायची. आपल्याला काढायचे ए, आपल्याला काढायचे बी, आपल्याला काढायचे सी. ही मापं काढायची. ठीक आहे. आता या इकडं आपण जे कन्सेप्ट आपण आता वापरलेत ना, आपण जे कन्सेप्ट शिकलोय ते वापरता येतात का बघा. या इकडं हा जो कोण आहे तुमचा, हा तुमचा कोण आहे 45. बरोबर आहे. ही अशी रेष आहे. हां, हा जो कोण आहे 45 आहे. मग सांगा बरं, तो जर समजा 45 असेल, कुठला हा जर 45 असेल तर सेम याचा हा संगत कोण आहे. एफ का आहे? संगत कोण है ना. ती रेषा अशा आहेत बघा. थोडक्यात सांगतो तुम्हाला. या हे अशा आहे. एकच आहेत की दोन आहेत. हे असं आहे. आता आपल्याला हे कोण दिलाय किती? हा दिलाय 45. हा काय दिला? 45. बरोबर आहे. हा 45 दिलाय. बरं, हा 45 आहे तर 100% हा पण काय असणार आहे? 45 असणार आहे. एकमेकाचे संगत कोण सारखे सारखे बसलेले आहेत, संगत पळतात बघा. ही लाईन कुठेही उचलून मांडा ते तसेच पळतात सोबत, म्हणून त्याला संगत संगत पळतात, म्हणजे सोबत सोबत पळतात. काहीही करा यांना उचलून तिकडे मांडा ते तसेच येणार आहेत. ते माप बदलत नाहीत त्यांचे, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे काय, ही लाईन इथं नेली काय तरी तो कोण तेवढाच राहणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. चला, आता आपल्याला विचारलंय कुठले कुठले कोण बघा. सी म्हणजे हा कोण विचारलाय आपल्याला. त्याच्यानंतर हा कोण विचारलाय आपल्याला बी. त्याच्यानंतर हा कोण विचारलाय आपल्याला ए. हे सी आहे. हे एवढे कोण विचारलेत. पहा आता कसं, जर समजा हा 45 असेल तर तुम्हाला माहित आहे इथून इथपर्यंत काय असतो 180. रेषीय जोडीतील कोण एकमेकांचे पूरक. हे जर 45 असेल तर दोघांची बेरीज 180 म्हणजे हा 135 व्हावं. बरोबर आहे. 135 कळालं. कुठला ए झाला 135. पुढं आता आणखी बघा. हां, आता हा जर 135 असेल तर याच्या विरुद्ध कोण म्हणजे कोण आहे? एच्या विरुद्ध बी आहे. हा जर 135 असेल तर हा सुद्धा काय 135च असेल. का? कारण एकमेकांचे विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. आताच बघितलंय आपण. मग हा जर 135 आहे तर 100% हा सुद्धा काय आहे 135. ओके, हे काय 135. आता दुसरी गोष्ट, हा जर 135 असेल इथं कुठला हा वाला, तर हे पण तेवढाच आहे. कारण एकमेकाचे कसे आहेत हे संगत, एकमेकाचे कसे आहेत संगत. ही लाईन मी उचलून इथे जरी मांडली तरी हा याच्या एवढाच असणार आहे. म्हणजे हा जर 135 असेल तर हा सुद्धा काय असणार आहे 135च असणार आहे. म्हणजे ए बी सी सगळेच्या सगळे कोण तुमचे काय असतील 135 135 135. म्हणजे हे असेल 135 135 135. बघा, जो भाग आपण राईट संगत कोण. संगत कोणचा अर्थ काय बघा. समजा अशा ह्या दोन हे आहेत. संगत कोणचा अर्थ हा आणि हा आहे. समजा मी ही खालची लाईन काय केली उचलून मांडली. कुठं मांडली? थोडंसं वरी मांडली. उचलून काय केलं थोडंसं इथं मांडलं तरी सुद्धा हा कोण तेवढाच असणार आहे. इथं मांडलं तरी हा कोण याच्या एवढाच असणार आहे. संगत कोण म्हणजे सारखे सारखे, त्याला कुठेही उचलून मांडा लाईनला. ठीक आहे. तर याचा अर्थ असा, म्हणजे याचं उत्तर काय आलं? हे आलं तुमचं 135 135 135. कळालं? यस. हां, आणखी काय काय म्हणले? डन. चला एक एक कळालं. एकदा हा थोडासा भाग लाईनीचा वगैरे कळाला ना की पुढं फार सोपं आहे. कारण त्रिकोण वगैरे आहे ना त्याच्यामध्ये काही असं तेवढं हे नाही आहे. इकडंच हे लई भानगडी आहेत. संगत कोण पूरक कोण काहीतरी काहीतरी म्हणत राहते. चला आता याच्यात सांगा कुठला विचारलाय बघा. तुम्हाला विचारलाय त्यानं ART. काय विचारलंय? कोण ART विचारलंय. आणि दुसरा विचारलंय CTQ. CTQ कोण CTQ विचारले. ठीक आहे, दोन कोण विचारलेत. चला बरं काय येईल पहा आता. सारखे मित्र इन शॉर्ट. राईट, करेक्ट राईट. सारखे मित्र कुठेही जा त्यानं तसाच, कुठेही जा त्यानं तसाच, कुठेही नेऊन मांडा तसाच. चला या बाजूच्या आकृतीमध्ये AB आणि CD बघा. ही AB आणि ही CD ह्या समांतर आहेत का? एक छेदिका आहेत म्हणले. बरं, एक छेदिका. तर आकृतीत दाखवलेल्या कोणाच्या मापावरून जाऊ द्या की ते आकृती दिलेली आहे. मग त्याला काय टेन्शन घ्यायचंय? सांगा आता काय असेल उत्तर. काय आलं? ए आलंय, काहींचं बी आलंय. ए म्हणजे काय 75 75, काहींचं बी आलंय 105 75.
दोन दोन आलेत बघा पर्याय. हां, आता तुम्हाला एकदा हे करून घ्या. ART म्हणजे काय हे बघा, AR आणि T. आता दुसरी एक गोष्ट, अरे काही जणांचं हेच क्लिअर नाहीये, थांबा थांबा थांबा. जेव्हा केव्हा तुम्हाला हे असं देतंय PQR, काय कोण PQR, तर याचा अर्थ असा होतो, लोकांना हेच कळालं नाही काही जणांना, की बाबा नेमकं P घ्यायचा का Q घ्यायचा का R घ्यायचा, तर जो मधात असतो तो घ्यायचा. ठीक आहे, इथं मधात कोण आहे R, मग इकडे बघायचं R कुठे, R कुठे, R कुठला आहे पहिला ART, ए इथं R पॉइंट आहे, ART इथं T पॉइंट आहे, म्हणजे तुम्हाला हा कोण काढायचा आहे, हा मधला कोण काढायचा असतो, तो कोण जो असतो ना तो मधला असतो. ठीक आहे, दुसरं काय CTQ, आता C कुठे आहे बघा, C हे T आणि हे Q, CTQ म्हणजे हा कोण काढायचा आहे, काय हा कोण. चला या आता पहा, आता कळालं हे मधला कोण घेत असतात बरं, नाहीतर ते कन्फ्यूज झालं ना बा, ए घ्यायचा का टी घ्यायचा का आर घ्यायचा काय घ्यायचं, त्याच्यामुळे या आता बघा, हा जर तुमचा 105 असेल आणि ही रेषा अशी आहे, त्याला ही छेदिका आहे. हा जर 105 असेल तर हा 100% काय असणार आहे, 75. का, कारण त्याचे ते कसे येतं, रेषीय जोडीतील कोण एकमेकांचे पूरक असतात. म्हणजे हा जर 75 तर हा इकडचा जो आहे हा काय असणार आहे तुमचा 105 असेल हा, तर हा काय असणार आहे 75. का, दोघांची बेरीज 180 यावं, दोघांची बेरीज काय यावं 180. बरोबर आहे. चला नेक्स्ट. आता इकडे या, जर हा हा जर 75 असेल, काय हा जर 75 असेल तर त्याचा युथक्रम कोण बघा, झेड हे असं, हे असं, हे असं. हे जर 75 तर हा सुद्धा किती 75. बरोबर आहे. आणि जर हा 75 असेल तर त्याच्या विरुद्धवाला म्हणजे Q हा सुद्धा काय असेल 75. बघा, हे जर 75 असेल तर त्याचा युथक्रम कोण 75च असणार आहे, समान मापाचे असतात युथक्रम कोण. जर हा 75 आहे तर हे समोरचा Q पण 75. का, कारण एकमेकाचे विरुद्ध कोण समान असतात. मग हा 75 तर हा सुद्धा 75. ठीक आहे, मग आता सांगा बरं, त्यानं म्हणले ART हा कोण बी 75, CTQ हा कोण बी 75. हे बघा, टी हे शब्द बाहेर नाही आहे, टी इथं आहे, टी इथं नाव आहे टी. ठीक आहे, तुम्ही समजा याला समजत असाल तर टी हे पॉइंट आहे, पॉइंट कोणाचं नाव नाही आहे, ते पॉइंट आहे. मग ART म्हणजे हा कोण, CTQ म्हणजे हा कोण. ठीक आहे, अक्षर थोडे दूर दूर सरकले तर मग सांगा आता हे किती आला, ART 75, CTQ हे पण किती आला 75, म्हणजे 75 वाल्यांचं करेक्ट आहे, 75 वाल्यांचं करेक्ट आहे, 1 नंबरचं करेक्ट आहे. ओके, हे असं झालंय. चला पुढे. हां, आता किती टाईम झाला गड्या, 56 टाईम झाला का, बरं बघूत आता हे. बरं एकदा हे घ्या ना, हे घ्या, चला हे घ्या. TET पेपर का उद्याच्याला घ्यायचं बघा, का नेक्स्ट लेक्चरला घ्यायचं, कारण टाईम झालाय, हां नंतर उशीर व्हायला आहे. बरं राहू द्या, आपण हा नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, हा जो भाग आहे हा नेक्स्ट लेक्चरला घेऊ. हे आपल्याला आलेला आहे परीक्षेला, थांबू तिथे, बाकीचा भाग नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. त्याचा भरपूर आहे, कारण तुम्ही हे बघितलात पुढे गेलात की तुम्हाला हे आलंय परीक्षेला, काय यानं म्हणले एकरूप कोणाच्या जोड्या. आता एकरूप माहीत आहे आपल्याला, पण त्या एकरूप कोणाच्या जोड्या काढायच्या कशा, काय एकरूप कोणाच्या जोड्या काढायच्या कशा, त्यानं म्हणले ना याच्यात एकरूप कोणाच्या एकूण जोड्या किती. बघा काय आहे पर्याय, असा आहे, काय आहे 6, 12, 18, 20. आता पुढचा बघा, हे केव्हा आलाय आपल्याला, TET पेपर 1 2014 ला आलाय. ठीक आहे, पोलीस भरतीला अशा जोड्या काढा कधीच विचारलेलं नाहीये, म्हणून तुम्हाला म्हणलं की बाबा जे सुरुवातीचा भाग आहे तो फक्त समजून घ्या, आणि बाकीच्या परीक्षांना आपल्याला याच्यावर प्रश्न आलेत तर हे असं आहे. सेम डायग्राम आहे, दोघांमध्ये काय फरक आहे बघा, फक्त तो आयातासारखा दिसतो आणि हा तुमचा चौरसासारखा आहे, चौरस आहे समजा. तर इथं सुद्धा काय म्हणले, TET पेपर 1 2015 ला आलंय, आकृतीमधील एकरूप कोणाच्या जोड्या किती, आणि पर्याय बघा असं. दोघांमध्ये काहीच फरक नाही, फक्त ती आकृती अशी आयताकृती दिसते आणि ही तुम्हाला चौरस आकृती दिसते. तिकडं पर्याय होता मला वाटतं 6, 12, 18, 20 काहीतरी, आणि इकडं पर्याय आहे तुमचा 14, 28, 56, 112. फरक आहे. मग उद्याला बघूत हे कसं काढायचं. यस, हां उद्याला बघूत हे कसं काढायचं, याच्यावर नेमकं काय आहे. ठीक आहे, हां राहिली गोष्ट आता TIT वाल्यांना थोडंसं जास्त कशावर आले तर वर्तुळ, है ना, वर्तुळ
तिकडं थोडासा पुढचा भाग आलाय. चला झालं हे, इथे थांबूत. हे भाग उद्याच्याला बघूत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. चला या आता बाकीचा भाग उद्याच्याला बघू. लेक्चर रेग्युलर अटेंड करा. ज्यांचं वर्कबुक भेटलेलं नाहीये त्यांनी वर्कबुक घ्या, आज पाठवलेले आहेत ग्रुपला, आणि वर्कबुक भेटल्यानंतर त्याला प्रिंट करून घ्या. ठीक आहे, चला.